शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलो आहे सोनेवाडी या ठिकाणी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहिल्यानगर. तर आज आपण या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये व्हिजिट करतोय. ते शेतकरी आहे आपल्याबरोबर. त्यांनी यावर्षी साईश ॲग्रोचे जे प्रोडक्ट वापरलेले ऑर्गॅनिक, त्याच्यामध्ये त्यांनी काय काय वापरलेले आहे आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊया आणि त्यांचा परिचय करून घेऊया. नमस्कार. आवाज थोडा बोला. नमस्कार. तुमच्या येथील नाव आणि पत्ता सांगा. माझं नाव संतोष अशोक गुडगे, राहणार सोनेवाडी, तालुका कोपरगाव. आता किती झाड आहे तुमच्या डाळिंबाची? 850 झाड. 850 झाडांचं प्लॉट. तर पहिलं पाणी किती तारखेचं आहे? 6 फेब्रुवारी. 6 फेब्रुवारीचं आहे. आणि व्हरायटी कोणती? सेंद्री बाबा. तर तुम्ही यावर्षी काय काय प्रोडक्ट वापरलेले साईश ॲग्रोचे ऑर्गॅनिकमध्ये? ग्रीन गोल्ड, अमृत गोल्ड, त्याचंच सेटिंग चार्जर, सॉईल गोल्ड. सॉईल गोल्ड वापरली. अमृत गोल्ड, ग्रीन गोल्डच्या किती बॅगा टाकलेल्या आहे? अमृत गोल्डच्या 20 बॅगा, ग्रीन गोल्डच्या 8 बॅगा. आणि सॉईल गोल्ड किती गेलेले? सेटिंग चार्जर किती गेलेले? 10 लिटर. 10 लिटर गेले. तर आज सेटिंग जर बघितली तर एकदम व्यवस्थित सेटिंग झाली, सगळीकडे एकसारखी. सेटिंगला काही अडचण आली तुम्हाला? नाही. आणि एकदम जाड काढीला सेटिंग आहे बघा, बरोबर आहे. बंचेसमध्ये सेटिंग आहे. तर या ना थोडं पुढं. मधमाशीला काही प्रॉब्लेम नाही आला? नाही. सेटिंग व्यवस्थित झाली. यावर्षी बऱ्याचशा शेतकऱ्यांना सेटिंगला अडचण आली, बरोबर आहे. तुम्हाला तसं काही जाणवलं नाही. तर फळाची जर ग्रोथ वगैरे जर बघितली तर एकदम मस्त आहे, बरोबर आहे. जाड काढीला आणि दिवसाच्या मानाने साईज बरोबर वाटते ना? किती सेटिंग असेल झाड मोजली? सेटिंग तरी 100च्या पुढे, 200 काही झालं. झाडाचं वय किती होतं? वय 12-23, 13-14 महिने होते. 13-14 महिन्याचं. झाडाची डेव्हलपमेंट चांगली केली. दुसरी गोष्ट, काडी स्टोरेज असल्यामुळं सेटिंगला अडचण आली नाही आणि अजून नंतर सेटिंग चालूच आहे बघ. तर काय वाटतं रिझल्टच्या बाबतीत तुम्हाला? चांगले रिझल्ट. रिझल्ट चांगले आहे. सेटिंग चार्जरची कशी रिपोर्ट भेटेल? चांगले ना, ते दिल्यानंतर तर एकदमच हे झालं सेटिंग. याला ट्रायल औषध दिलं होतं. किलो त्याचे कसे रिझल्ट भेटले? त्याचे पण ते दिल्यानंतर मधमाशी वगैरे मधमाशी वाढली. अजून मधमाशी वाढली आणि थोडी सेटिंग झाली. सेटिंग व्यवस्थित. सुरुवातीला या प्लॉटला नरकळी जास्त होती, बरोबर. नरकळी गळून गेल्यानंतर चालू मादी कळी निघली, बरोबर आहे. आणि व्यवस्थित सेटिंग झाली. तर या व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, नरकळी निघल्यानंतर मादी कळी निघण्यासाठी असं स्पेशल काही औषध नाही. मार्केटमध्ये बऱ्याचशा कंपन्या सांगता ये मारा ते मारा, पण तसं काही नाही. झाडामध्ये स्टोरेज जर व्यवस्थित असलं तर नरकळी गळून चालू मादी कळी चांगली निघते. हार्मोन बॅलन्स जर व्यवस्थित जर ठेवला झाडात तर सेटिंगला काही अडचण येत नाही, बरोबर आहे. तर काय वाटतं पण एकंदरीत सगळीकडे एकसारखं सेटिंग आहे? म्हणजे कुठं कमी जास्त नाही, काही नाही. इथं जर बघितलं तर एकसारखं बघा, एका रेषेत पूर्ण सेटिंग. काय सांगू इच्छिता आजूबाजू शेतकऱ्यांना तुम्ही? काय चांगले प्रोडक्ट आहे, वापरायला पाहिजे. काही प्रॉब्लेम येत नाही काय. बरोबर. आपण थोडंसं रासायनिकचं आणि जैविकचं याला जोड केलं 50% रासायनिक आणि 50% जैविक असं करतोय आपण ट्रीटमेंट, बरोबर आहे. ठीक आहे. जर कुणाला शेतकऱ्याला जर तुम्हाला संपर्क करायचा असला तर तुमचा मोबाईल नंबर सांग. माझा मोबाईल नंबर 9503 35 73 53. तुमचा पत्ता सांगा बरं. माझं नाव संतोष अशोक गुडगे, राहणार सोनेवाडी, तालुका कोपरगाव, जिल्हा अहमदनगर. ठीक आहे सर, धन्यवाद.